नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्यात संवेदनशील विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे वेदना आणि सन्मान. विशेषतः आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात याच दोन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू होतोय. चला तर मग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या नव्या अध्यायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, नाही का? जेव्हा एखादा आजार असाध्य असतो, बरा न होणारा असतो, तेव्हा रुग्णाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावं लागतं. अशा वेळी वेदना कमी करून सन्मानाने जगणं खरंच शक्य आहे का? याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर आता गडचिरोलीत शोधलं जातंय. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गडचिरोलीमध्ये 10 फेब्रुवारी 2026 पासून एका विशेष मोहिमेला सुरुवात झालीय. ही मोहीम आहे रुग्णांना वेदनेपासून मुक्ती देण्याची, त्यांना एक नवी उमेद देण्याची. या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो अगदी स्पष्ट आहे. ज्या रुग्णांना असाध्य आजार आहेत, ज्यांचं आयुष्य मर्यादित आहे, त्यांना त्यांच्या शेवटच्या काळात वेदनेशिवाय आणि सन्मानाने जगता यायला हवं. हा केवळ उपचाराचा भाग नाहीये, तर तो एक मानवी हक्क आहे, जो त्यांना मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण पॅलिएटिव्ह केअर हा शब्द आता ऐकतोय, पण ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे बघा, उपशामक काळजी किंवा पॅलिएटिव्ह केअर म्हणजे फक्त गोळ्या औषधं देण्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. हा एक खूप व्यापक दृष्टिकोन आहे. यात रुग्णाच्या शारीरिक वेदना, त्यांचं मानसिक स्वास्थ्य, सामाजिक गरजा, अगदी सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात रुग्णासोबतच त्यांच्या कुटुंबालाही एक खूप मोठा आधार दिला जातो. आणि हीच गोष्ट गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी अधोरेखित केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही सेवा फक्त रुग्णापुरती मर्यादित नाही, तर त्या आजारपणामुळे खचलेल्या संपूर्ण कुटुंबाला भावनिक आधार देणं हे याचं मुख्य ध्येय आहे. आता या उपक्रमाचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहितीये? ते म्हणजे ही सेवा फक्त हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीये, तर ती थेट रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचवली जातेय. पण हे होतंय कसं? चला पाहूया. यासाठी एक खूपच पद्धतशीर नियोजन केलेलं आहे. मोहीम 10 फेब्रुवारीला सुरू झाली, पण त्याआधीच म्हणजे 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी अक्षरशः घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं आणि ज्यांना खरोखरच या सेवेची गरज आहे अशा रुग्णांना शोधून त्यांची एक यादी तयार केली. आता रुग्ण शोधले, पण प्रत्येकाची गरज तर वेगळी असणार, बरोबर? म्हणूनच रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार 3 गटांमध्ये विभागलं गेलंय. म्हणजे बघा, अ गटातले जे रुग्ण आहेत, ज्यांना सगळ्यात जास्त काळजीची गरज आहे, त्यांच्या घरी टीम आठवड्यातून किमान एकदा तरी जाणारच. मग येतात ब गटातले रुग्ण, ज्यांना 15 दिवसांतून एकदा भेट दिली जाईल, आणि क गटातल्या रुग्णांना महिन्यातून एकदा. आता एवढी मोठी मोहीम यशस्वी करायची म्हणजे फक्त घोषणा करून चालणार नाही. त्यासाठी एक भक्कम तयारी लागते, आणि ती इथे केलेली दिसतेय. ही संपूर्ण मोहीम 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे. एक म्हणजे रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपचारांसाठी राखीव बेड्स. दुसरं, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी खास ओपीडी. तिसरं, घरी जाऊन सेवा देण्यासाठी आवश्यक साहित्यासह होम केअर किट्स. आणि चौथं, दुर्गम भागातल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिकन्सल्टेशनची सोय. म्हणजे सगळ्या बाजूंनी विचार केला गेलाय. आणि ही तयारी किती गांभीर्याने केलीये हे या आकड्यावरून लक्षात येतं. तब्बल 10 खाटा या खास करून पॅलिएटिव्ह केअरसाठी मुख्य जिल्हा रुग्णालयात राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आणि ही सोय फक्त जिल्हा रुग्णालयापुरती नाही आहे, तर प्रत्येक उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात सुद्धा अतिरिक्त 2 ते 3 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून गावातल्या रुग्णांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धावपळ करावी लागू नये. शारीरिक त्रासासोबतच मानसिक आधारही खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच काही निवडक रुग्णालयांमध्ये खास साप्ताहिक ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. आणि इथे फक्त फिजिशियन्स नाही, तर मानसोपचार तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट सुद्धा असणार आहेत. म्हणजे एक संपूर्ण टीम रुग्णाच्या मदतीसाठी सज्ज असेल. आणि या सगळ्याचा मुख्य उद्देश काय? तर वेदनामुक्ती. म्हणूनच मॉर्फिनसारखी जी अत्यंत आवश्यक वेदनाशामक औषधं आहेत, ती आरोग्य यंत्रणेच्या अगदी गाव पातळीपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जेणेकरून कुणालाही वेदना सहन करत राहावं लागू नये. बरं, ही फक्त आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाहीये. या मोहिमेला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी समाजाचा, गावाचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तो कसा मिळवला जातोय ते पाहूया. इथे ना 2 स्तरांवर काम होणार आहे. एकीकडे आहे ग्रामपंचायत, जी जनजागृती करेल, लोकांना एकत्र आणेल आणि आवश्यक सुविधा पुरवेल. आणि दुसरीकडे प्रत्येक गावात एक रुग्ण सहाय्यता गट तयार केला जाणार आहे,
हा गट म्हणजे 5-7 स्थानिक लोकांचा समूह असेल, जो थेट त्या रुग्णाच्या आणि कुटुंबाच्या संपर्कात राहून त्यांना धीर देण्याचं, मदत करण्याचं काम करेल. किती छान कल्पना आहे ही. आता हे सगळं ऐकून अनेकांना वाटेल की आपण यात काही मदत करू शकतो का, किंवा अधिक माहिती कुठे मिळेल, तर त्याचीही सोय आहे. मदत करणं खरंच खूप सोपं आहे. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली, आपल्या आजूबाजूला परिसरात असे रुग्ण आहेत का ज्यांना वेदनामुक्तीची आणि आधाराची गरज आहे हे पाहणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी माहिती मिळाल्यास लगेचच तिथल्या आरोग्य विभागाला कळवणं किंवा दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधणं. आपली एक छोटीशी माहितीसुद्धा कुणासाठी तरी खूप मोठी मदत ठरू शकते. आणि हो, केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक आधारासाठी सुद्धा खास हेल्पलाईन आहेत. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक ह्या 2 टोल फ्री क्रमांकांवर कधीही संपर्क साधू शकतात. एक आहे टेलिमानस आणि दुसरा सिप्ला फाउंडेशनचा 77 हेल्पलाईन नंबर. हे नंबर खूप महत्वाचे आहेत. तर गडचिरोलीमध्ये सुरू झालेला हा उपक्रम हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नाही आहे. हे एका संवेदनशील समाजाचं, एका विचाराचं प्रतीक आहे. तो विचार हा आहे की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कोणीही एकटं किंवा वेदनेत राहता कामा नये. आता हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो की आपल्या एका छोट्याशा मदतीने, आपल्या थोड्याशा पुढाकाराने कोणाचं तरी आयुष्य खरंच किती सुसह्य होऊ शकतं.